चौधरी यांनी पण पूर्ण माहिती दिलेली आहे. आता सूरज चौधरींचं जर बघितलं तर गेल्या वेळेस आत्ता 15 दिवसापूर्वी ते प्रकरण होतं विषबाधेचं. त्यांच्या पूर्ण फॅमिलीला त्या आर्थिक संकटातून आत्ता बाहेर आले होते आणि आता पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळे फळ्यानं काढल्यामुळे नैसर्गिक जे पाणी आलं आणि ते पूर्ण फळ्यानं काढल्यामुळं शेतात गेलं. त्याच्यामुळं पूर्ण शेतीतली माती वाहून गेली. तसेच तिथं आजूबाजूच्या मोटारी असतील, लाईटचे पोल असतील, रस्ता असेल, पूर्ण वाहून गेलं. तर माझं एवढंच म्हणणं आहे की शासनाने यांना त्वरित, कारण यांचा उदरनिर्वाहच त्या शेतीवर होता आणि 7-8 गाया आहे त्यांच्याकडं, तर त्या गायांना चारासुद्धा राहिलेला नाही आहे. तर त्या गायासुद्धा त्यांनी आता इथं आणून बांधून ठेवलेल्या आहे की जेणेकरून आपल्याकडे हेळसांड नको. ज्या लोकांनी हेळसांड केली, प्रशासनाने पाटबंधारे खात्याने हेळसांड केली, म्हणून ह्या गाया त्यांनीच सांभाळाव्या वर ते त्यांची हेळसांड जी होती किंवा काय होतं आहे ते त्यांनीच पाहावा, ह्या उद्देशाने त्यांनी इथं गाया आणल्यात. तरी शासनाने त्यांना लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी आमच्या ग्रामस्थांतर्फे प्रशासनाला विनंती करतो. स्टॉप कर. आज खरपुडी बुद्रुक गावामध्ये नदीचे फळ्या काढल्या नसल्यामुळे त्या पाण्याने बायपास घेऊन आमचे 25 गुंठ जमीन ही अख्खी माती सकाट वाहून गेलेली आहे. आणि त्यांचं म्हणणे असं आलं की तुमच्या पलीकडच्या गावाने आम्हाला 5-6 जणांनी सांगितलं होतं की तुम्ही फळ्या काढू नका. मग हे त्यांनी सांगितलं तर मग त्यांनीच खुर्चीवर बसावं आणि अधिकाऱ्यांनी जावा त्यांच्या जागी, अशी आमची मागणी आहे. आम्ही आता गाया घेऊन आलेलो आहे. आमच्या गाया 10 गाया आमच्याकडं. आमच्या गायांचं सगळं खाद्यच ते शेतात होतं. आता आमच्याकडे काही खाद्य नाही. आता आम्ही या गायांक कसं बघायचं हा आम्हाला मोठा प्रश्न झालेला आहे. त्याच्यामुळे ह्या खात्याने, पाटबंधारे विभागाने त्या फळ्या काढल्या नाही याची भरपाई, आमच्या जमिनीची भरपाई आणि ह्या गायांची त्यांनी विल्हेवाट लावायची असं मी सांगतो. खरपुडी गावामध्ये काल रात्री झालेल्या पावसामुळं आज सकाळी भीमा नदीला पूर आला आणि खऱ्या अर्थानं यापूर्वी अनेकदा पूर आला होता, परंतु नदीच्या प्रवाहात तो वाहून जायचा. परंतु पाटबंधारे खात्याच्या निष्काळजीपणामुळं खऱ्या अर्थानं ज्या वेळेत त्यांनी बंधाऱ्याचे डापे काढायला पाहिजे होते ते डापे वेळेत काढले नाही आणि परिणामी नदीच्या पाण्यासोबत वाहून आलेली झाडं असतील, वेली असतील, त्या बंधाऱ्याच्या मध्यभागी अडल्या गेल्या आणि नदीचा मुख्य प्रवाह स्टॉप झाला आणि नदीच्या दोन्ही बाजूने नदी प्रवाहित व्हायला सुरुवात झाली. मग खरपुडी बुद्रुकच्या बाजूने आमच्या चौधरी परिवारातील असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी हे मोठ्या प्रमाणाने वाहू लागलं. नदीच्या कडेला असलेली संरक्षण भिंत या पाण्यापुढे टिकाव धरू शकली नाही. ती संरक्षण भिंत कोसळली आणि शेतीचं जे पाणी होतं, शेतीत जी माती होती, ती माती सगळी नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली आणि नदीच्या पात्राच्या लेवलला आज शेती झालेली आहे. शेतीतली सगळी माती, शेतीत असलेलं पीक हे संपूर्ण वाहून गेल्यामुळं आमच्या खरपुडी गावातील चौधरी परिवारावरती अनेक मोठं संकट ओढवलेलं आहे. खऱ्या अर्थानं त्यांची शेतीही गेली आणि शेतीमध्ये असलेला मालही गेला आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये दूध व्यवसाय करणारा हा चौधरी परिवार आणि त्यांच्या सर्व गायांचं खाद्य वाहून गेल्यामुळं त्यांच्यापुढं मोठी अशी समस्या निर्माण झालेली आहे. तरी ही संपूर्ण चुकी या पाटबंधारे विभागाने वेळेत डापे न काढल्यामुळं त्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेली आहे आणि त्यांना विचारण्यात आल्यानंतर ते उडवाउडवीचं उत्तर देतात. तुमच्याच ग्रामस्थांनी सांगितलं होतं, पलीकडच्या लोकांनी सांगितलं होतं डापे काढायचे नाही. अहो, ज्या वेळेस खऱ्या अर्थानं दुष्काळ पडतो त्यावेळेस आमची लोक येतात तुमच्याकडे सांगतात की खाली शेतीला पाणी नाही, तुम्ही बंधाऱ्यातलं पाणी सोडा, धरणातलं पाणी सोडा. त्यावेळेस ते कुठल्याही प्रकारे आमचं ऐकत नाही आणि आज एवढे उदार कसे झाले? एका शेतकऱ्याने सांगितलं म्हणून त्यांनी लगेच संपूर्ण बंधारा अडवला. खरं तर SEZ सारखा प्रकल्प खाली आहे आणि उद्योगनगरीला पाणी पुरवायचं होतं, उद्योगनगरीसाठी पाणी ठेवायचं होतं आणि खऱ्या अर्थाने शेतकरी मेले तरी चालतील, शेतकऱ्यांची शेती वाहून गेली तरी चालेल, अशा दुटप्पी भूमिकेमुळे या पाटबंधाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे आमच्या चौधरी परिवाराची शेती वाहून गेलेली आहे. तरी शासनाकडे एवढीच विनंती करतो, त्यांची शेती पूर्ववत करून द्यावी. झालेली नुकसान खऱ्या अर्थानं मग ते गावची नदीच्या कडेला असलेली संरक्षण भिंत वाहून गेली, त्या ठिकाणचे रस्त्याच्या कडेला असलेले भराव वाहून गेले, त्या ठिकाणी पाण्याच्या सोसटाक्या होत्या त्या वाहून गेल्या. ही संपूर्ण जी झालेली नुकसान आहे ही शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन त्याच्यावरती उपाययोजना करावी ही सरकारला विनंती करतो.
बस ब्रेक घ्या होईल. आपण आज खरपुडी बुद्रुक या गावामध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो 2 दिवसापासून अतिशय पाऊस या सर्व भागामध्ये पडतोय आणि काल रात्री ढगफुटी पाऊस या भागामध्ये झाला आणि नदीला आलेल्या पुरामुळे एवढं सगळं नुकसान या ठिकाणी झालेलं दिसत आहे. आणि हे नुकसान केवळ नदीला आलेल्या पुरामुळे झालेलं नाही आहे, त्याला कारणीभूत तेवढंच प्रशासनसुद्धा आहे. नदीच्या बंधाऱ्यावरील ढापे दरवाजे उघडलं न गेल्यामुळे तिथून पाणी न येता आजूबाजूच्या सर्वच शेतामधून आपण पाहू शकतो पाणी पूर्ण शिरलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. अगदी 200 ते 300 मीटरपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांची शेती या ठिकाणी वाहून गेलेली आहे. नदीचा बंधाऱ्याची जी काही नदीची संरक्षण भिंत होती ती सुद्धा वाहून गेली आहे. तिथे जे काही स्ट्रीटचे पोल होते पूर्ण वाहून गेले आणि नुकसान फक्त खरपुडी बुद्रुक गावामध्ये झालेलं नाही आहे. मलगेवाडी असेल, मांजरेवाडी असेल आणि खरपुडी असेल आणि पुढे निमगाव असेल, तिथं नदीकाठच्या नदीमध्ये अनेक शेतकऱ्यांचे पंप होते, मोटारी होत्या, त्या सर्व मोटारी या ठिकाणी वाहून गेलेले. नदीशेजारी जे काही STP शोषखड्ड्याचे प्लॅन्ट होते पूर्ण प्लॅन्ट वाहून गेलेले आहे. पूर्ण संरक्षण भिंत सगळं नुकसान झालेलं आहे. आणि मी एकच प्रश्न प्रशासनाला या निमित्ताने विचारू इच्छिते की हे सगळं जे नुकसान शेतकऱ्यांचं झाले, इथल्या नागरिकांचं झाले, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? केवळ आणि केवळ नदीच्या बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत न उघडल्यामुळे ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. याचं उत्तर नक्कीच प्रशासनाने द्यावं. अगदी पहाटेपासून ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली असताना सुद्धा प्रशासनाचा एकही अधिकारी अजूनही या ठिकाणी उपस्थित नाही आहे आणि याचा पाठपुरावा मी नक्कीच प्रशासनापर्यंत करेल. मी हे डिपार्टमेंट इरिगेशन अंडर येतं मी त्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललेले आहे आणि माझा फोन झाल्याच्या नंतर हे अधिकारी या ठिकाणी आत्ता थोड्या वेळामध्ये उपस्थित होत आहेत. आपण सर्वच नागरिक एकत्र येऊन त्यांनाही प्रश्न विचारणारच आहोत आणि नक्कीच ही काही आपत्ती या नागरिकांवर इथील ग्रामस्थांवर ओढवलेली आहे. याचा पाठपुरावा नक्कीच मी आपत्ती व्यवस्थापन मंडळाकडे करेल आणि जी काही मदत इथल्या शेतकऱ्यांना होईल त्यासाठी मी वेळोवेळी आणि आत्तापासूनच नक्कीच पाठपुरावा करेल. हे आश्वासन मी उपस्थित सर्वच नागरिकांना आणि ग्रामस्थांना सदर खरपुडी गावामध्ये दोन्ही खरपुडीच्या मधला जो बंधारा होता त्या बंधाऱ्याचे ढापं न काढल्यामुळे दोन्ही साईडच्या शेतकऱ्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याला अक्षरशः खरडून गेलेली आहे, त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे. शेतीला पण अतिशय भयानक असं नुकसान त्या दोन्ही गावच्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्यांना सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार आहे. यांनी जर वेळेत ते ढापे काढले असते तर या येथील शेतकऱ्यांच्या जमिनी वाचल्या असत्या, त्यांचं नुकसान व्हायचं वाचलं असतं. आहे